संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला पनीरची भाजी दाखवणार आहे, ते पण वेगळ्या पद्धतीनं, जे रेस्टॉरंटमध्ये होतं तशा पद्धतीनं मी तुम्हाला भाजी दाखवणार आहे। तुम्ही साहित्य काय काय घेतले बघू शकता। मी पनीरचे काप करून घेतलेले आहेत, मोठे मोठे काजू घेतलेले आहेत, बिया घेतलेले आहेत खरबूजच्या, एक कांदा कापून घेतलेला आहे, दोनच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसणाचे काप करून घेतलेले आहेत आणि अद्रकचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि जिरे घेतलेले आहेत, तमालपत्र एक विलायची घेतलेली आहे, तमालपत्र घेतलेले आहे, दोन लवंग घेतलेले आहेत, दोन काळे मिरे आणि दालचिनीचा तुकडा, जिरे आणि धणे घेतलेले आहेत, टमाटर मस्त कापून छान चिरून ठेवलेला आहे। हे बघा मी थोडंसं तेल टाकलेलं आहे। आता हे बघू शकता। याच्यानंतर मी खडा मसाला थोडासा टाकणार आहे, तर आणि हे जिरे हे सगळं याच्यातच टाकणार आहे व्यवस्थित। त्याच्यानंतर आपल्याला आलं आणि लसणाचे तुकडे छान टाकायचे आहेत आणि व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। बघा आता मस्त आपल्याला छान फ्राय झालेले आहे, ते बघू शकता। आता आपल्याला कांदा आणि मिरची टाकायची आहे आणि मस्त फ्राय करून घ्यायचं त्याच्यामध्ये। हे बघू शकता आता मस्त आपलं फ्राय झालेलं आहे। आता आपल्याला बिया आणि काजू याच्यात टाकायचे आहेत, तर मस्त फ्राय करून घ्यायचे एकदा। आता हे बघू शकता मस्त झालेलं आहे। आता आपल्याला टमाटे टाकायचे आहे, हे बघू शकता आता मस्त आपलं झालेलं आहे। आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये। हे पाणी हे बघा छान शिजून घ्यायचं आहे थोडंसं त्याला। हे बघा व्यवस्थित झालेलं आहे। आता आपल्याला मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे। बघा आता मिक्सरमधून मस्त प्युरी करून घ्यायची आहे आपल्याला मसाल्याची सगळ्या। हे बघा मिक्सरमधून मस्त प्युरी करून घेतलेली आहे। आता मसाला मी दाखवणार आहे। लाल तिखट घेतलेले आहे 2 चमच, मटन मसाला घेतलेला आहे चिकनचा आणि धने पावडर घेतलेला आहे अर्धा चमच, कस्तुरी मेथी घेतलेली आहे, हळद, पनीर मसाला घेतलेला आहे मी 1.5 चमच घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, थोडासा गरम मसाला आहे, स्ट्रॉंग गरम मसाला आहे आणि थोडा कमी गरम मसाला आहे। आता मी पनीरचे तुकडे याच्यात टाकणार आहे आणि मस्त फ्राय करणार आहे आणि कांदा सुद्धा मस्त फ्राय करून घेणार आहे। बघू शकता आता छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। हे बघू शकता मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे व्यवस्थित। हे बघा आपलं झालेलं आहे। आता त्याला बाजूला काढून घ्यायचं आहे। तेल टाकलेलं आहे मी 4 माप। आता खडा मसाला आपल्याला टाकायचा आहे, तमालपत्र हे पूर्ण एक तमालपत्र टाकायचं, मिरे वगैरे टाकायचं, प्युरी आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे, छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये। व्यवस्थित एकजीव आणि आता हे मसाले आपल्याला पूर्ण याच्यामध्ये टाकायचं आहे। हे मी सगळे मसाले जे आहे तुम्हाला सांगितलेलं ते सगळं टाकणार आहे, ते बघू शकता। आता छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये। मीठ टाकायचं आपल्याला चवीपुरतं। आता थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे, हेच मी टाकणार आहे आणि मस्त छान तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे। पनीर वगैरे आपण केलेलं आहे हे याच्यामध्ये टाकणार आहे सगळं पूर्ण व्यवस्थित। हे बघू शकता। आता थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे बघू शकता मस्त आपल्याला फ्राय करायचं। आता याच्यामध्ये मस्त मी तुम्हाला जे घालायचं ते टाकू शकता। हे का मस्त झालेली भाजी आपली। आता मस्त आपल्याला याच्यामध्ये क्रीम टाकू शकतात, तेव्हा दूध तर घट्ट असलं ना, घट्ट दूध बी टाकू शकता। आता मी हे घट्ट दूध आहे थोडंसं टाकणार आहे, तर हे बघू शकता किती छान चव लागते आणि खूप खूप टेस्ट लागते। हे बघू शकता मस्त तरी आलेली आहे, व्यवस्थित झालेलं आहे। आता पनीरची भाजी खूप खूप टेस्टी लागते। हे बघा, हे बघू शकता किती छान झालेली आहे आपली भाजी व्यवस्थित। हे बघा पनीर कांदा खूप टेस्टी झालेली आहे भाजी, हे नक्की ट्राय करून बघा।
आवडली तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि मला खरंच आवडेल की तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहून पाठवा की कशी झालेली आहे. नक्की ट्राय करा. हे बघा खूप खूप टेस्टी होती भाजी. नक्की ट्राय करून बघा एकदा तरी आणि टेस्ट पण रेस्टॉरंटपेक्षा भारी होती. घरगुती खूप भारी.